त्यांनी या कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे केलेला. एकंदरीत आपण त्यांची जाणून घेणार. दादा, तुम्ही या ठिकाणी आलात, परिस्थिती पाहिली, अतिशय बिकट आहे, आपण यांना उभं राहण्यासाठी मदत करताय. खरं तर ही प्रचंड हृदयद्रावक अशी दुर्घटना आहे. अत्यंत शून्यातून म्हणजे कष्ट करून जगणारं हे कुटुंब स्वतःचं विश्व निर्माण करण्यामध्ये लेकरांच्या शिक्षणाबाळासाठी अहोरात्र कष्ट करून लोकांची शेती करून स्वतःची शेती करून कारखाना करून कसं तरी उभं राहण्याच्या प्रयत्नात होतं, धडपड करत होतं. आणि अशा ह्याच्यामध्ये दुर्दैवाने एवढी मोठी घटना आणि एवढा मोठा सगळा शेतकऱ्याचं सर्वस्व कापूस, शेतातलं धान्य असतं त्याच्या, आणि तो कापूस 120 क्विंटल कापूस जळून खाक झाला. नुसता कापूसच नाही तर त्यांच्या लेकरांचे भविष्य, त्याच्यासोबत त्यांचं ते स्वप्न, हे सगळं त्या कापसासोबत जळून गेलेलं आहे. घरामध्ये त्यांची लेकरांचे कपडे, त्यांचे कपडे, खायचं सामान, देवारासुद्धा जळून, म्हणजे इतका मोठा भीषण ही दुर्घटना होती की या भीषण दुर्घटनेतून म्हणजे काहीच शिल्लक राहिलं नाही. आपण म्हणतो ना 100% उद्ध्वस्त हे दोन घरं झालेले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या एका मुलानं म्हणजे काही थोडंफार जे काही हे झालं आहे त्यांच्या मुलाच्या कर्तबगारीनं किंवा त्यानं थोडं वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु आज दुर्दैवानं त्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे. माझी तुम्ही म्हणालात की मी मदत वगैरे काही केलेली नाही. मदत खरं तर मला फक्त हे सगळे आमचे महाराज असतील, हरिभाऊजी असतील, बाबा असेल, वैजनाथ असेल, यांचे फोनवर फोन होते. काल मी बाहेर होतो आणि हे सगळ्यांनी सांगितलं की एवढी मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे, शिल्लक काहीच राहिलं नाही, म्हणजे स्वयंपाक करायला ते काहीच नाही, इतकी भीषण परिस्थिती इथं झालेली आहे. म्हणून फक्त जेवणाचं खाण्यापुरतं तरी सामान आम्ही येता गाडी टाकून आणलेलं आहे. मी काही मदत नाही, पण हे सामान आहे. माझी समाजातील सर्व बांधवांना, लोकांना विनंती आहे की हे घर आज जर खरं कॅल्क्युलेशन केलं तर 10-15 लाखांचं नुकसान आहे. 15-20 लाखाचं नुकसान ह्या दोन परिवाराचं हे भरून काढायला उभं आयुष्य जाणार आहे त्यांचं. परंतु हे उभं आयुष्य त्यांचं न जाऊ देता माझी आपल्या सगळ्यांना, समाज बांधवांना, बाकी सामाजिक काम करणाऱ्या क्षेत्रातील लोकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी फुलाची पाकळी काही ना काहीतरी आर्थिक मदत करून हे दोन्ही कुटुंब आपल्याला उभे करावं लागतील. जर सगळे मिळून हे कुटुंब उभं केलं तर त्यांना थोडाफार हात पुढे जाईल. मजबूत आर्थिकतेनं आपल्याला त्यांना सगळ्यांना आर्थिक निधी गोळा करून ते कुटुंब उभं करावं लागेल. आम्ही सगळेजण, मी इथं असलेले आणि आणखीन आम्ही इथून पुढं हे कुटुंब उभे राहीपर्यंत आम्ही सगळे या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि या कुटुंबाला परत सावरण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि समाजाला आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मिळून या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहावं, अशी माझी कळकळीची विनंती आहे. साहेब, एकंदरीत